आज काय सकाळपासून पाऊसच बारीक बारीक उगत चालू झालाय रिमझिम. तर शुभ सकाळ, नमस्कार. मी अमृता क्षीरसागर माझ्या ब्लॉग मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करते. आज सकाळपासून ना बारीक असा पाऊस यायला लागलाय. थोडासा येतोय थांबतोय, थोडंसंच ऊन अगदी पडलं आणि परत काय नाही, पाऊसच आहे. त्यामुळे आज कामं राहिलेत सगळी, कपडे वगैरे धुवायची माझी आणि चपाती भाजी ते झालं होतं. आणि आज चिगळ्याची भाजी केली. आज चिगळ्याची भाजी केल्या त्यामुळं पोरींनी आज डब्यातनं चिगळ्याची भाजी नको म्हणल्या. थोडी थोडी न्या म्हणलं, चांगली लागते, डाळ वगैरे घालून केले तरी पण पोरी काय ऐकना. शेंगदाणे चटणी तिखट केलेलं होतं, शेंगदाणे तिखट, जवसाच तिखट थोडं होतं, ते दोन्ही घेऊन गेलेत. नको म्हणायला लागल्या भाजी आम्हाला. तर चपाती आणि ते आज तिखटच नेले. तर आता बघू संध्याकाळी काहीतरी केलं पाहिजे आता दुसरं, म्हणजे आले आले खातील 5 वाजता. आणि आज पावसामुळं ना कामं राहिलेत सगळी माझी, कपडे भांडी वगैरे. चिगळ्याची भाजी मी 1 मिनिट दाखवते. तर हे बघा, कांदा लसूण डाळ घालून अशी भाजी मी केली होती आणि छान लागते खूप चिगळ्याची भाजी, आणि खाल्लेली पण चांगली असते ना. कशी हा, तर आणू मात्र खायला लागले बरं का चिगळ्याची भाजी, आहे ना. आवडली ना तुला? जेवा. कपडे धुतली मी सगळी आणि ना वारं खूप सुटले. दवाखान्यात जाऊन आले ना, माझी जे कॅप बसली होती त्याचं थोडंसं ना असं घासल्यासारखं मला असं वाटत होतं, म्हणजे त्रास होत होता असं खाताना. थोडं इकडून मला खरं तर खायलाच ना झालं कॅप बसवल्यामुळं, पण थोडंसं मी ट्राय केलं ना असं जाऊन इकडून घास खायला, पण मला येत नव्हतं म्हणून गेले होते. डॉक्टर म्हणले होते याच म्हणून. तर थोडंसं घासून व्यवस्थित त्यांनी जरा हे केलं, झाले आता ठीक असं वाटायला लागले. म्हणजे आल्यापासून काय मी जेवण करून सकाळी गेलते, पण आता तरी थोडंसं ठीकठाक वाटायला लागले. बघू आणखीन मला चिमणी आली दाखवते. तो खात बसली. धान्य पाणी इकडं प्लेटमध्ये धान्य ठेवलं होतं मी, तिथं बॉटल लावून हे ठेवलं होतं ना, ते पडलं तुटूनच वाऱ्यानं. वारं खूप सुटते ना त्यावेळेला पडलं. मग त्या प्लेटमध्येच ना धान्य ठेवलंय, सगळं मिक्स धान्य ठेवलं होतं. म्हणजे फक्त तांदूळ नाही आहेत, गहू तांदूळ बाजरी असं सगळं ठेवलेलं होतं. आणि इकडच्या प्लेटमध्ये स्टीलचे आहे ना, त्यात पाणी ठेवलं. पाणी नाहीत पिले गेले. रात आलं मी तर गार एकदम हवा सुटली. पाऊस झालाय बहुतेक कुठतरी, थंड हवा एकदम सुटली. म्हणलं चला आता जरा वेळ बाहेर जाऊया, अनु पण जरा खेळते ना घरात म्हणलं बाहेर उद्या तर गार लागायला लागलं. इतकी थंडी वाजायला लागली मला तर ना. तर खेळते इकडे तिकडे तिकडे इकडे. हळू तिकडे लय जाऊ नको. अनुला ना या झाडाचं पान लय आवडते. तिकडे गाडी येते नाही तर. काय पाऊस येते का? कुठे येते पाऊस? नाही. काय म्हणायचं? काय म्हणायचं? काय तिथं काय चल बघे. चल पाय कसे आपण. हा नको तिकडे सरडा असेल, काय तर असेल तिकडे जाणं पाहिजे. तिथं पाणी आहे का? नो पाणी नाही तिथं. इथं पाणी साठलेलं असते ना, दगड टाकते आणि इथं पाणीच नाही असं. तर जे ह्याचा म्हणजे हे केलते ना या पाण्याची माळ, ते ह्याचेच केली. खूप मोठं आहे ते.
मारुतीला शनिवारी घालायला होते, शनीला पण शनिवारी. तर ही पांढरी रुई आहे. चल तिथे आले मोठं. तर मी आता इथं शाबू करायला लागले. 5 वाजल्या संध्याकाळचे आणि असंच खायला म्हणून करायला लागले. आज काय उपवास नाही. तर बटाटा टाकलाय, मिरची आणि शाबू आहे भिजवलेला. आणि ना बटाट्यावरच ना मीठ टाकायचं थोडं पहिल्यांदा. छान लागतं, कशी चव येते. बटाटा सपक सपक लागत नाही. परत शाबूला आपल्याला जेवढा हवा आहे तेवढं मीठ घालायचं. कुठं घालून घेतला आता मिक्स करून घेऊन टाक. चाललाय अक्षूचा अभ्यास. काय स्वाध्याय सोडवायचं चालू आहे काय? होय. आणि आज ती जॉकेट मिळणार होतं ना, फोन करणार होती, स्किल नाही. टीचरच आला नव्हती. मी म्हटलं आता फोन येईल मग येईल. फोनच नाही तुझा. काय काय दिलाय अभ्यास? दिलाय स्वाध्याय लिहायचाय आणि हिंदीचं मेला आहे ना, त्याच्यावरती प्रश्न तयार करून उत्तर द्यायचे. आणि इतिहासचा ते भारताचा शोध करून लावला. आणि अजून एक काय काय तर समुद्राचं ते मैत्रिणीला विचारायचं. सर इथं चाललाय तर हिचा अभ्यास चालू आहे. आणि गार हवा बाहेर सुटली. गाडी इथं लावली आहे चार्जिंगला. आणि कपडे इथं तिथं सगळीकडे असं टाकलेत का, तर आज ना वेळ झालता मला कपडे धुवायला. दवाखान्यात गेल्यामुळं काय झालं, वेळ झालता कपडे धुवायला, त्यामुळं अजून सुकले नाहीत. आणि आज हवामान पण ना म्हणजे असं गार आहे सगळं, ऊन नाही काय नाही, त्यामुळं कपडे आज सगळी ओली आहेत. तर जे किचन कट्ट्याचं कडचं साईडचं असतंय ना, तर हे सिमेंट लावलेलं सगळं निघत होतं थोडं थोडं. आता हे काढले आणि ते रिपेअर करायला चालू आहे. निघालेलं सगळं धुवून काढलं सिमेंटचं. तसं तुकडच निघाले होते, तरी परवाच त्यांनी बसवलं होतं पण काहीच निघालं. आणि आता हे व्हाईट सिमेंट आहे ते आता लावायचं. आता म्हणजे कसं ह्या वेळेला आपलं सगळी कामं झालेली असतात ना, किचनला आता कोण जात नाही. तर स्वयंपाक झालाय, सगळं आवरले. मग आता त्याने म्हटले लावतो ते. आता बरेच दिवस झालं पेंडिंग होतं काम, तर आता ते करायचं चालू आहे. लावायला याला लावायचंय. तरी असं कशाला तरी येते, त्यामुळे आणलेलं आहे. हे पण सिमेंट आणून बरेच दिवस झाले. तू खेळते का? चिक्कर खेळते बघ तू. हा ना, कसलं आहे गाणं? चिक्कट आहे, चिक्कट बाई, चिक्कट आहे. बघ की कसं आहे. तू झोपली नाही? नको नाक, नको माझी नाक. कधी झोपणार होता? नाक नको. कशाला पाहिजे नाक?
कसं लावायचं चालू हे का कसे लावलं लाईट लावलं झालं का बघ झालं का बघ करून झालं का मला ते कुठे बघते झालंय का चल झोप आता इकडून हे झाले बाहेर आले बघ तिकडून लय आले की काढ तिकडे हे डबा काढितला पाणी तर सांगले बघ खाली खाली सांडले झाले सगळीकडे लावून आधी पुसून घेऊ दे का नको मग तर इथं सिमेंट लावलं ह्याला आणि ना सगळं आता हे पुसून पण काढलं धुवायचं नाही ह्याला कपड्याला पुसून काढलंय सगळं आता उद्या सगळं धुवून काढायचं तर झालं आता काम इथलं आपलं मी आणि खूप दिवसाचं हे राहिलं होतं ना तर आता झालंय सगळं बाय आजचा ब्लॉग कसा वाटला नक्की सांगा लाईक शेअर सबस्क्राईब करा अजिबात विसरू नका लवकरच भेटू पुढच्या ब्लॉग मध्ये आजचा ब्लॉग कसा बाय